हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय ब्लॉग पार्ट 2. सो मम्माला आम्ही फर्स्ट घेऊन गेलो कुमार पॅसिफिक मॉलमध्ये, जिथे तिला फिरता येईल, गोष्टी बघता येईल, फोटोज काढता येईल. अँड ऑफकोर्स तिला खूप आवडलं तिथे. मी तिला विचारलं तुला कसं वाटतं आहे, ती म्हटली खूप छान वाटतं आहे मला. मग आम्ही थोडे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, आमच्या दोघींचे फोटोज काढले आणि खूप छान वाटलं तिला ते सगळं. नंतर माझा प्लॅन होता की मम्माला मस्त शॉपिंग करून द्यायचं. सो मी आले झुडिओला तिला घेऊ. ब्लॅक नको काहीतरी ब्लूमध्ये स्कर्ट ब्लाऊज नाही का मम्मी? तो स्कर्ट ब्लाऊज आहे का तो? मम्मीला चॉईसेस कळत नाही आहे, सो त्यासाठी मी चूज करणार आहे आता. ऑफकोर्स ती अशी कुठं गेली नाही आहे कधी कोणतंही चूज करायला किंवा शॉपिंग करायला. तिला फर्स्ट टाईम मी इकडे आणले झुडिओला. ऑफकोर्स झुडिओला खूप जास्त कलेक्शन असतं, ते तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. सो फायनली आमचा आउटफिट झालेला आहे. मम्मीला मी मस्त असा ड्रेस घेतला आहे. फायनली आमची शॉपिंग झाली आहे अँड मी मम्मीला घेऊन आले जावेद हबीबच्या सलूनमध्ये, जिथे मला तिचा लुक थोडासा वेगळं करायचं होतं. जास्त काही नाही, मी फक्त त्यांना म्हटलं की माझ्या मॉमचा लुक मला फक्त ब्लो ड्राय करून हवा आहे आणि हेअर स्ट्रेटनिंग करून हवे, दॅट्स इट. अँड यू कॅन सी गाईज, सिम्पल लुक पण किती छान वाटतो माझ्या मॉमवर. सो तिला खूप आवडलं, तिला खूप छान वाटलं, काहीतरी वेगळं काहीतरी. सो माय लास्ट सरप्राईज वॉज ग्रँड मामाज कॅफे, जिथे मी मॉमला घेऊन आले होते. अँड ऑफकोर्स हा प्लेस इतकं छान आहे, इतका छान वाईब देतो. आम्ही इथे केक कटिंग वगैरे केली, खूप खायलाही मागवलं, तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये. अँड ऑफकोर्स व्ह्यू पण इतका छान आहे, इतका पीसफुल आहे की तुम्हाला ही प्लेस खूप आवडेल. अँड फर्स्ट टाईमच गेलो आम्ही, मला इथे जायचं होतं बिकॉज इट वॉज अ ट्रेंडिंग प्लेस. चूज दिस कॅफे टू सेलिब्रेट माय मम्माज बर्थडे. आणि तुम्ही बघू शकता हे कॅफे एवढं ब्युटिफुली डिझाईन्ड आहे विथ सनफ्लावर्स. इथे आल्यावर खूप पीस वाटलं, खूप छान वाटलं. मम्माने तर खूप एन्जॉय केलं, तिला खूप स्पेशल फील होत होतं, तिला खूप स्पेशल वाटत होतं. तिचा बड्डे तिने असं कधीच साजरा केला नाही आहे. ऑफकोर्स तिचे फोटोज पण आम्ही काढले, तिला खूप छान वाटलं. आम्ही आमचे फोटोज काढले तिच्यासोबत अँड वी एन्जॉयड दिस डे अँड वी सेलिब्रेटेड हर बर्थडे इन दिस वे. सो कसा वाटला माझा हा ब्लॉग, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मलाही सांगा की तुम्ही तुमच्या आईचा वाढदिवस असा साजरा केला आहे कधी. थँक्यू.